नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2019च्या लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे आणि आता रोज नवनव्या राजकीय घडामोडी घडताना आपण बघतो आहोत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे, अर्थातच सुजय विखे पाटील यांनी हातात कमळ घेतलेला आहे. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या, गिरीश महाजनांच्या, राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये, रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीमध्ये आपल्या सगळ्या समर्थकांसह सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. विखे पाटलांची नवी पिढी आता भाजपमध्ये असेल. कुटुंबाच्या सहमतीशिवाय मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, हेही त्यांनी प्रवेशादरम्यान संवाद साधताना स्पष्ट केलं. सुजय विखे यापुढे भाजप सोबत असतील. स्थानिक आमदार आणि नेत्यांच्या सहभागाने भाजप वाढवण्याचा प्रयत्न मी माझ्या भागात करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनीही या प्रवेशादरम्यान हे स्पष्ट केलं की सुजय विखे पाटील यांचं नाव नगर लोकसभेसाठी सुचवलं जाणार. सुजय विखे पाटील यांच्याशी यावेळी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. आपल्यासोबत सुजय विखे पाटील आहेत. त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्याला काय भावना आहे तुमच्या? मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, दानवे साहेब असतील, सर्व समस्त नगर जिल्ह्याच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी मला पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी दिली आणि निश्चित त्या संधीला मी सार्थ ठरेल एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. तुम्हाला हा सगळा निर्णय घेताना खूप त्रास झाला का? कारण काँग्रेस आणि तुमचं खूप जुनं नातं आहे. तुमचे वडील विरोधी पक्षनेते आहे, त्यांच्यावर देखील काही प्रश्न विचारण्यात येईल की तुम्हाला जाणीव होती अवघड निर्णय होता? माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय. माझ्या वडिलांचा शब्द आजपर्यंत मी कधी डावलेला नाही, पण कुठेतरी आयुष्यामध्ये एक वेळ येते जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपला निर्णय घ्यायचा अधिकार मला होता. मला वाटलं मी घेतला पाहिजे आणि म्हणून वडिलांचा विरोध डावलून मी हा निर्णय घेतोय. आणि त्या ठिकाणी मला दुःख जरी होत असेल तरी सुद्धा या ठिकाणी लोकांची काम करायची संधी आणि योग्य तो न्याय समाजाला मी देऊ शकतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तो निर्णय मला घ्यावा लागला. शेवटचं विखे पाटील साहेबांशी बोलणं तुमचं केव्हा झालं होतं? त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी देखील तुम्हाला सांगितलं की जाऊ नको की काय त्यांचं होतं म्हणणं? माझ्या एक आठवड्यापासून माझ्या वडिलांशी संपर्क झालेला नाही. आता भाजपसाठी काम करणार आणि लोकसभेची उमेदवारी उमेदवारी हा पक्षाचा निर्णय आहे. पक्ष जो निर्णय घेईल हा मला मान्य राहील. मुंबई. तर सुजय विखे पाटील यांनी ज्यावेळी आज भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्यांच्या पत्नीही त्यांच्या सोबत होत्या, त्यांची बहीण त्यांच्या सोबत होती. सुजय विखे पाटलांच्या पत्नीशी आणि बहिणीशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. माझ्याबरोबर सुजय विखे यांच्या पत्नी. सुजय विखे यांनी आज निर्णय घेतला भाजपमध्ये जाण्याचा. काय तुमची प्रतिक्रिया? कारण की घरी काय वातावरण आहे सगळ्या परिस्थितीत? वडिलांचं आई एका पक्षात आहे आणि आता मुलगा भाजपमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरामध्ये राजकीय चर्चा कधी होत नाही आणि घरातले सगळे मेंबर्स जे आहेत ते काय जे निर्णय घेतील ते व्यवस्थित अभ्यास करून आणि योग्यच निर्णय घेतील आणि माझा सपोर्ट पूर्ण परिवारासोबत आहे. मग भले सासरे काँग्रेसमध्ये जरी असले आणि डॉक्टर सुजय भाजपमध्ये जरी असले तरी ॲज अ फॅमिली मेंबर माझा सपोर्ट सर्वांना आहे. तुम्हाला सुजयच्या करिअरविषयी काय वाटतं पुढे? आता ते जे काय डिसाईड करतो तो आम्ही नेहमी त्याला सपोर्ट करतो. सो हा जो निर्णय त्यांनी घेतला आहे त्याला पाठिंबाच आहे आमचा. दे विल बी हॅपी. पण आईवडिलांच्या एगेन्स्ट गेल्यामुळे थोडं आमचाही जरा दुविधात मन आहे. पण मी हॅपी, त्याला सपोर्ट करू आम्ही नेहमी. तुम्हाला वाटतं की सुजय विजयी होईल सगळ्या याच्या गोष्टी? त्या भाजपाचा भावी खासदार म्हणून नगरमधून दिसेल? प्रयत्न तर ते मागच्या 2 वर्षापासून करत आहेत आणि यापुढेही ते करतील. बाकी लोकांचा सपोर्ट नगरमध्ये तर दिसून येतोय की त्यांच्यावर विश्वास आहे नगरच्या लोकांचा. बाकी नंतर कळेल. तुम्ही प्रचारात उतरणार का त्यांच्याबरोबर? हो, आहे मी प्रचारात. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
सुजय विखे पाटील यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला, अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तो प्रवेश झाला आणि मुख्यमंत्र्यांनी बोलताना सुजय यांचं नाव नगरच्या लोकसभेच्या जागेकरता सुचवणार असल्याचं सुतोवाच केलं. पाहूया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. की भारतीय जनता पक्षाचं जे आमचं महाराष्ट्राचं पार्लमेंटरी बोर्ड इलेक्शन कमिटी आहे, त्याच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे यांचं नाव आम्ही खासदारकी करता केंद्र सरकारच्या आमच्या पार्लमेंटरी बोर्डाला भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेण्याचा सगळा अधिकार हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या पार्लमेंटरी बोर्डाला असतो. पण मला विश्वास आणि तुम्हालाही विश्वास आहे की इकडनं नाव गेल्यावर तिकडनं येईलच. आणि मला आजच या ठिकाणी दिसत आहे की मंचावरचे सगळे आमदार, हा प्रत्येक आमदार आपापल्या परीने इतका पॉवरफुल आहे की या सगळ्यांनी एकत्रित या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यात डॉक्टर सुजय विखे यांचं नेतृत्व, मला असं वाटतं की नगर जिल्ह्यातली जागा ही रेकॉर्ड मताने आपण निवडून आणू.